रामो यांच्या बॅट मधून निघाला खडकचा चौकार. 5 फिटचा पुढचा चेंडू 2 धावांसाठी चेंडू जातोय तो मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली ती 6. पुढचा चेंडू हा चेंडू सुरेख डोलला पुन्हा एकदा 2 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 8. पुढचा चेंडू सुरेख डोलला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू रामूसाठी फुटतो चेंडू खणखणीत असा चौकार. 5 कायसो महागडे षटक टाकताना धावसंख्या झाली ती 12. आणि हा चेंडू मात्र 2 धावांसाठी सुरेख नाग. पहिल्या षटकात दुसरे षटक घेऊन घेते आदित्य. पहिला चेंडू बॉल बॉल बॉल. पहिला चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आदित्य. स्ट्राईकला ते अजय आणि हा चेंडू मात्र नो बॉलचा इशारा पंच राजेशांचा. अवांत धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 15. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा धावासाठी. रणकेश धावसंख्या झाली 16. आदित्यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र यार्करचा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या होती 16. दुसरा षटक प्रगती पथावर आदित्य यांचं आणि स्कोर काहीसा मंदावलेला. पुढचा चेंडू आदित्यांचा. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते आदित्य. हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. धावसंख्या झाली 17. अतिरिक्त धावांचा खतरा. धावसंख्या झाली 17. पुन्हा एकदा नो बॉल वाईट बॉल. धावसंख्या झाली 18. बघूया आदित्य आपल्या संघासाठी काय करतात ते. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू होता. फलंदाजाला काहीसा न समजलेला. पुढचा चेंडू अजय यांना आणि हा चेंडू मात्र सुरेख चेंडू होता. अजिंक्यला चकवा देत चेंडूने फसवलं आणि आदित्यला गंडवलं. पुढचा चेंडू आदित्यचा अजयसाठी. अजय अभेद्य. बघूया अजिंक्य आहे का. आणि या इथे मात्र 2 धावांसाठी चेंडू जातोय तो मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली आहे ती 20. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस सेकंड ओव्हर. पाहूया आदित्य तो अजय आणि हा चेंडू गगनात मावेना. 21. धावसंख्या झाली 21. दुसरं षटक सुरू आहे आणि काहीच लांबलेलं षटक म्हणता येईल. हा चेंडू सुरेख चेंडू 2 धावांसाठी जातोय तो मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली 23. तिसरं षटक घेऊन अजिंक्य अभेद्य. अजिंक्य पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान
योगदान देतात ते. आणि हा चेंडू डाव्या शेटला, डाव्या यष्टीच्या बाहेर पहिला चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या होते ती 24. अजिंक्य यांचा पुढचा चेंडू रामूसाठी. रामू एक नावाजलेला फलंदाज, आक्रमक फलंदाज. आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा एसटीच्या बाहेर. स्वरूप पंचांचा इशारा वाईट. स्वरूप धावसंख्या झाली पाव शतक झालेला आहे 25. पुढचा चेंडू अजिंक्याचा. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू होता, 2 धावांसाठी जात होतो मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली ती 27. पुढचा चेंडू अजिंक्याचा आणि हा मात्र सुरेख पडवला चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू जातोय मैदानाच्या खूप 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 बाहेर. रोशन, आपने मेरा नाम रोशन कर दिया, बहुत अच्छे. पुढचा चेंडू अजिंक्यांचा, डाव्या पुन्हा एकदा बाहेर. समांतर रेषेमध्ये हात उंचावताना अंपायर म्हणतात वाईट बॉल. हा चेंडू मात्र सुरेख होता, वाईटचा इशारा वाईट. धावसंख्या झाली ती 29. आणि हा चेंडू मात्र खणखणीत बसत होता रामूच्या बॅट मधून. रामू एक नावाजलेला फलंदाज, अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना. धावसंख्या झाली किती 33. नेल्सन आणि आता चेंडू जातोय चौकारासाठी. धावसंख्या झाली ती 37. शेवटचं षटक सुरू आहे. हा इथे मात्र चेंडू येतो 1 धावेसाठी. यष्टीच्या मागे धावसंख्या झाली 38. तिसरं षटक सुरू आहे. अतिशय मोठ्या धावसंख्येने आणि इथे मात्र रनआउट करताना चुकले. शेवटी धाव घेऊन धावसंख्या झाली 1. चला 40 धावांचं आव्हान आहे ते घोडवाडे संघासमोर. जिंकण्यासाठी 18 चेंडू 40 धावा, सरासरी 13 धावा. 5 धावांचं आव्हान ठेवलं आणि ते पार करण्याचा प्रयत्न करतील ते अजय आणि अजिंक्य. बॉलर स्वरूप. हा चेंडू त्यावेळेस खूपच बाहेर, नो बॉलचा आणि घोटवाडे संघाला अतिरिक्त धावसंख्या देऊ. हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या बाहेर 2 धावा. हा सुंदर चेंडू होता, चांगला तडवलेला. धाव काही मिळत नाही, चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा डाव्या खूपच बाहेर. 3 धावा, अतिरिक्त धावा. धावसंख्या आहे ती 3 बिनबाद 3. पुढचा चेंडू स्वरूप यांचा. काय स्वरूप असतं आणि फलंदाज बाद झालेले आहेत. त्रिफळाची झालेलात तुम्ही, त्रिफळाची झालेलात तुम्ही. अजय बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा गेले ते स्टायलिश मॅन तेजस बॅट्समन, आक्रमक बॅट्समन म्हणताय तेजस. आणि आता मात्र कॅच सुटलेला आहे. तेजस एक्सप्रेस भांडू, मुक्काम मुष्टक टेंबीपाडा. आणि हा सुरेख फटका 2 धावांसाठी, कारण आंबाला पडलेला आहे तिकडे. 2 धावा मिळतात त्या घोटवाडे संघाला. धावसंख्या 5. पहिलं षटक सुरू आणि इथे मात्र डॉट बॉल जातोय. पहिल्या षटकाच्या मला वाटतं बॅट एक्सचेंज होते, अजून षटक संपलेलं नाही. धावसंख्या झाली ती 5. लक्ष आहे ते 40 धावांचं. आता पाहूया बॅट बदललेले, मूड बदलतो का? आणि मूड नाही बदललेला आहे. चेंडू निर्धाव जातोय. सामन्यासाठी तयार आहे साहेब. तुलेवाडी
कोळेवाडी वर्सेस मंजुळे. नाणेफेकीसाठी कृपया आपण समालोचन कक्षाचे द्यायचे आहे. दरम्यान अजिंक्य ऑन स्ट्राईक आणि शुभम हा चेंडू डावयष्टीच्या खूपच बाहेर, पंचाचा निर्णय वाईड. आता मात्र पुन्हा एकदा शुभम तो अजिंक्य. पाहूया अजिंक्य काय करते. हा चेंडू मात्र नो बॉलचा इशारा पंच आणि त्यांचा धावसंख्या झाली ती 1 बाद 7. अजिंक्यकडून संघाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया आपल्या संघाच्या अपेक्षा नव्हती खरे उतरतात का ते अजिंक्य. आणि हा चेंडू मात्र तडवलेला आहे. 2 धावांसाठी मैदानाच्या बाहेर धावसंख्या झाली ती 9. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर सामना कोळेवाडी वर्सेस वांजोळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या बाजूला यायचं आहे. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या झाली ती 10. 1 बाद 10. आणि आता मात्र कदाचित काहीतरी स्ट्रॅटेजी बनते ती गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. हा सुलभ टपकोला चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 10. खतरनाक बोल झाले ते अजिंक्य. संघाचा 10 धाव. कारण आपण बॉक्स सेंटर क्रिकेट खेळत आहोत याचं भान ठेवायचं आहे. आणि हा चेंडू मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं बॉक्स सेंटर मध्ये ओपनचे प्लेयर आहेत म्हणून तुम्हाला सांगावं लागलं. आणि आता मात्र संघाचे धुवाधार फलंदाज संचित यांचं आगमन झालेलं आहे. संचितने 3 चौकार मारावेत. नो बॉलचा इशारा. दरम्यान 3 चौकार मारावेत. 101 रुपयाचं पारितोषिक निलेश ढाळवेकडून. 3 चौकार 101 रुपया. 4 चौकार 201 रुपया. 5 चौकार 301 रुपया. 1 चौकार झालेला आहे. लगातार सांगितले आपण. पुढचा चेंडू संचित साठी. आणि हा चेंडू आउट आहे. आपण रिप्ले बघू. पाहूया तेजस. पहिला चेंडू पहिला चौकार. पंचांचा इशारा वाईट. आता मात्र जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 चौकार. 1001 रुपये. तेजस. हा चेंडू 2 धावांसाठी विकास गायड्यांच्या पत्रावरती गेलेला आहे. बॉल अडकलेला आहे. 3 धावा मिळतात त्या गोगोळे संघाला. धावसंख्या झाली ती 19. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू मात्र न लागता मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकलेले आहेत. अतिशय फुल टॉस चांगला चेंडू होता मात्र तेजस काहीसे गडबडलेले. अशा प्रकारे. आणि हा चेंडू सुरेख तडवलेला. सागर यांचा सुरेख मारा म्हणता येईल. अतिशय चांगलं असा प्रयत्न करतात ते सागर. आणि अशा प्रकारे आता फक्त औपचारिकताच उरलेली आहे. घोटलोडे संघाने लगभग हा सामना गमावलेला आहे. चंडीगड चॅलेंजर्स वर्सेस घोटलोडे यांच्यातील हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. आणि अतिशय रोमांचक असा सामना वाटणार परंतु एकतर्फी सामना झालेला आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंच ओंकार धाळवे यांच्याकडून ओम्या. आणि हा चेंडू सुंदर तडवला. धाव मात्र मिळत नाही. नो बॉलचा इशारा. धाव संख्या झाली ती 21.
आणि अशा प्रकारे बोल झालेले आहेत ते आणि सामना अंदाज असा विजय मिळवला आहे दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर सामना कुलेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय कळवायचा आहे.